नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, जय लक्ष्मी माता। तर आपल्याला आज येथे अचानक धनप्राप्ती कशी होऊ शकते याबाबत उपाय जाणून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा, नवीन कोण पाहत असेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर धनप्राप्ती म्हणजे काय तर बघा, अचानक धनप्राप्ती म्हणजे कुठल्याही अपेक्षेची इच्छा न करता नकळत झालेल्या धनाचा लाभ म्हणजे धनप्राप्ती। आता विचार करा, अगदी अचानक तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसा मिळाला तर उदाहरणार्थ द्यायचं म्हणजे जर तुम्हाला लॉटरी लागली असेल, नोकरीत व्यवसायात मिळणारे प्रमोशन किंवा प्रगती असेल, बिझनेसमध्ये एखादा मोठा व्यवहार होणार असेल, तर अशा कोणत्याही मार्गाने पैसा येतो त्याला अचानक होणारी धनप्राप्ती असे सुद्धा म्हणतात। तर आपला हा जो उपाय आहे तो उपाय लहान असो मोठा असो किंवा स्त्री पुरुष कोणीही असो किंवा तरुण किंवा म्हातारे असो, अगदी कुणीही हा उपाय करू शकतात। जर तुम्हाला जॉब नसेल, कोणतंही काम नसेल, तुमच्या आयुष्यात पैशांचा अभाव असेल तर हा उपाय एकदम खात्रीशीर आहे। हा केल्याने तुम्हाला अचानकपणे पैसा मिळू लागेल। हा उपाय केल्याने पैसा मिळण्याच्या वेगवेगळ्या संधी तुमच्या नशिबात निर्माण होतील। आता हा उपाय करताना फक्त एक अट आहे, ती म्हणजे हा उपाय अगदी गुप्तपणे कोणालाही न कळत करायचा आहे। कोणत्याही प्रकारची वाच्यता किंवा बाहेर कोणालाही हा उपाय बद्दल माहिती सांगायची नाही, कारण हा उपाय सिद्ध आहे आणि तितकाच प्रभावशाली आहे। असा धनप्राप्तीसाठीचा तोटका समजा तुम्ही, तो आपल्याला पूर्णपणे गुप्तपणे करायचा आहे, कारण आपल्याला माहित नसतं कोणाच्या मनात किंवा कोणाच्या नजरेत काय चाललेलं आहे। त्यामुळे हा उपाय पूर्णपणे गुप्त करायचा आहे। तर बघा, आपल्या हिंदू धर्मात शास्त्रात अनेक वर्षापासून बरेच उपाय सांगितलेले आहेत आणि आजचा आपला हा उपाय नाथ संप्रदायात सुद्धा सांगितलेला आहे। अनेक लोकांनी हा उपाय करून आपल्या धनामध्ये आश्चर्यजनक वाढ केलेली आहे। आपण सुद्धा मनात दृढ श्रद्धा ठेवून हा उपाय करायचा आहे। कुठलीही शंका मनात ठेवू नका। जर हा उपाय तुम्ही करायला जाल तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही, त्यामुळे मनात काहीही घ्यायचं नाही। मनामध्ये सकारात्मक विचारच आले पाहिजेत, निगेटिव्ह विचार म्हणजे नकारात्मक विचार येता कामा नाही। आता बघा, या उपायासाठी आपल्याला शुक्रवारचा दिवस निवडायचा आहे। तर बघा, एखाद्या शुक्रवारी आपल्या घराजवळ कुठलेही रुईचे झाड असेल तर ते शोधून ठेवायचं आणि याच झाडाच्या मदतीने आपण आज अचानक धनप्राप्ती कशी करावे हे बघणार आहोत। तर बघा, मुख्यतः रुई ही दोन प्रकारची असते, लाल फुलं देणारी एक असते आणि दुसरी म्हणजे सफेद फूल देणारी। तर आपल्याला सफेद फूल देणारी रुई या उपायासाठी लागणार आहे। रुईचे हे रोपटे तंत्रमंत्र शास्त्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते। म्हणजेच बघा, या सफेद रुईच्या उपयोगाने अनेकांना धनप्राप्ती झालेली आहे। तर बघा, या रुईच्या झाडामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो अशी मान्यता शास्त्रात दिलेली आहे। असं सुद्धा मानलं गेलं आहे की विशिष्ट वर्षानंतर किंवा कालावधीनंतर या सफेद रुईच्या झाडाच्या मुळांमध्ये श्री गणेशाची प्रतिमा अवतरते। तर दर शुक्रवारी सूर्योदयानंतर सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर या रुईच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे। जाताना आपल्या घरातील देवघरात आपण तांब्याचा तांब्या वापरतो, त्यातून एक तांब्या पाणी भरून आपण घेऊन जायचं आहे। सोबत जाताना अगरबत्ती, हळदी, कुंकू सुद्धा एका ताटामध्ये घेऊन जायचं आहे। रुईच्या झाडाची आपण एखाद्या देवतेसारखी प्रसन्न चित्ताने पूजा करायची आहे। म्हणजे बघा, आपल्याला रुईच्या झाडाची पूजा करायची आहे। एका मंदिरात जशी आपण देवतेची पूजा करतो किंवा आपल्या देवघरात जशी आपण देवाची पूजा करतो तशी त्या झाडाची आपण पूजा करायची आहे। त्यासाठी हळदी कुंकू वाहायचं आहे। आता बघा, त्याच्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे। आता प्रार्थना करत असताना मनामध्ये कुबेर देवताचं आवाहन करत म्हणायचं आहे, हे वृक्ष देवता, उद्या सकाळी शनिवारी आम्ही तुम्हाला आमच्या घरी घेऊन जाण्यासाठी येणार आहोत, तरी कृपा करून हे वृक्ष देवता तुम्ही आमच्याबरोबर या आणि आमचं घर, धन तथा ऐश्वर्य, संपत्ती याने भरून टाका, अशी प्रार्थना आपण करायची आहे। आता बघा, ही प्रार्थना करून आपण कोठेही न जाता घरी यायचं आहे। फक्त प्रार्थना करताना आपलं मुख हे उत्तर दिशेला असले पाहिजे।
कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा आहे. तसेच घरी परत येताना मागे वळून पाहू नका. आता पुढच्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. म्हणजे आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे, कपडे वगैरे स्वच्छ घालायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्या घरात असलेल्या देवघरात येऊन रोजचा पूजाविधी उरकून घ्यायचा आहे. म्हणजे आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आपल्याला पहिला. म्हणजे बघा, आपण देवघरात सुद्धा आपण जे कार्य करणार आहोत ते आपल्या देवांच्या कानावरती आपल्याला घालायचं आहे. तशी प्रार्थना सुद्धा आपण करायची आहे. प्रार्थना करून आपण पुन्हा एकदा रुईच्या रोपट्याकडे जायचं आहे आणि हात जोडून आपण पहिल्या दिवशी जी प्रार्थना केली होती तीच प्रार्थना पुन्हा एकदा आपल्याला करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर हे रुईचे रोपटे मुळापासून उपटायचं आहे. नंतर या झाडाचे मूळ वेगळे काढून घ्यायचं आहे. आता हे मूळ आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता बघा, एक मात्र करा की घरी येताना चुकूनही मागे वळून पाहू नका. घरी परतल्यानंतर हे रुईचं मूळ शुद्ध पाणी घेऊन व्यवस्थित साफ करायचं आहे. त्यानंतर त्यावर गंगाजल घालायचं आहे. म्हणजे आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे गंगाजल. आता बघा, गंगाजल नाही मिळाले तरी सुद्धा जे आपल्याकडे पाणी आहे ते शुद्ध असेल तरी सुद्धा चालते. आता त्याच्यानंतर एखाद्या लाल कापडामध्ये म्हणजे लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे मूळ आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे. नंतर लाल कपड्यात बांधलेले हे रुईचं मूळ आपण आपल्या घरात पैसे, धन, सोनं, नाणं इत्यादी ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला हे गुंडाळलेले रुईचे मूळ ठेवायचं आहे. शुद्ध केलेलं हे रुईचं मूळ मांसाहार, व्यसनी वस्तू, कातडीपासून बनवलेल्या वस्तू ज्या असतात ना त्यापासून आपल्याला दूर ठेवायचं आहे. हे मात्र लक्षात ठेवून करायचं आहे. आता पुढे प्रत्येक शुक्रवारी या रुईच्या मुळाची मनोभावे पूजा अर्चना आपल्याला करायची आहे. या उपायाने काही दिवसातच बघा तुम्हाला तुमच्या जीवनात विलक्षण बदल झालेले दिसून येतील. म्हणजे बघा, धनप्राप्तीचेही योग येतील. आता बघा, फक्त एक लक्षात ठेवा, पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तरच तुम्हाला याचा योग्य तो फायदा मिळणार आहे. तर तुम्ही बघा, याच पद्धतीने हा उपाय केला तर तुम्हाला धनप्राप्तीपासून कोणीही अडवू शकणार नाही आणि याचा तुम्हाला खूपच उपयोग होणार आहे. हा धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.